तुमचा L5S1 आहे ना, त्याच्यामध्ये फक्त हे नाही आहे, डिस्बल्ज नाही आहे, काहीतरी वेगळं पण आहे. ठीक आहे. आणि त्याच्यातली गॅप खूप कमी झाली आहे. काय काम करता सर तुम्ही? मी एसटी ड्रायव्हर आहे. हा, एसटी ड्रायव्हर. ठीक आहे. आणि लॉंग रूटच आहे जास्त. कळलं कळलं, ते शाळेला दिसते. मान कशी आहे इथे दुखतं? नाही सर, मी उशी नाही घेत. इथे असं थोडंफार दुखतो. इथे दाबून बघा, कडक कडक आहे. हा, ते पण नाही आहे, ते पण येणार आहे काम. हो का? चांगला टेस्ट आहे. वरून काढून दिसते शिस्त नाही आहे बाई. वाटतं तुमचं अच्छा, तुम्हाला याच्यात थ्रू जे आहे त्याच्यातनं तुम्ही काढला का MRI? गव्हर्नमेंट थ्रू? गव्हर्नमेंट. पैसे घेतले? पैसे घेतले, 2500 घेतले. ते एमर्जन्सी गेलो ना, नंबर लावला असता तर 15 दिवसांनी 20 दिवसांनी असं आहे. सर काय होतंय, मी जे सांगितलं ना तुमचं ते समोर मागे सरकल्याच्या व्यतिरिक्त तुमच्या L5S1 चा जो आहे ना त्याच्यात इन्फेक्शन टाईपमध्ये काहीतरी आलेलं आहे 2 याच्यामध्ये. ठीक आहे. तर ते इन्फेक्शन आपण नाही करू शकत, परंतु कारण इन्फेक्शन आतमध्ये बॉडीच्या आतमध्ये असतं ना, तर ते अँटीबायोटिक्स वगैरे जे ऑर्थोपेडिकला दाखवाल तर ते याच्या हिशोबाने तुम्हाला ते देतील. ठीक आहे. बाकी जे आहे ते आपण तुमचा जो त्रास आहे दुखण्याचा आणि जिथे ती नस जिथे दबत आहे ते आपण ट्राय करू. ठीक आहे. आता त्या याच्यामुळे कसा रिस्पॉन्ड मिळतो ते माहिती नाही, कारण एक पेशंट अजून आहे माझ्याकडे, आज तुमच्यानंतर तीच येणार आहे ना, तिला पण मोडिक टाईप 2 चेंजेस आलेले आहेत. पण MRI तो फक्त इथला आहे, तेवढंच आहे ना. हा, पण मला ह्याचा त्रास आहे, म्हणजे आता आपण कसं की पॅन्टातही घालतोय, पण आता जोर देत ह्या पायावर हा पाय चेक करू चिंता नका. तेच नाही होत आहे. टाईप 2 चेंजेस. त्या मुलीला वाटत आहे की तिला फक्त एकटीला झालं आहे ते मोडिक 2 चेंजेस, इन्फेक्शन वगैरे. भरपूर पेशंट नाही, हेच आहे. ती मानतच नाही आहे, सारखे तिला दाखवते. आमच्या रोहामध्ये जवळजवळ 50 ते 60 पेशंट असतील. अरे प्रत्येक घरी पेशंट आहे सर. आपल्या इथे सवय काय आहे, आपण अंगावर काढतो आणि अंगावर काढल्याने ते वाढतं. अंगावर आग घालणं, कशाला आपल्या घर चालवायचं, हे चालवायचंय, ते चालवायचंय. या उद्योगामध्ये 3-4 महिने काय झालं, गाडी चालवतोय त्याच्यामुळे त्रास होत असेल, त्याच्यामुळे त्रास होत असेल, असं झालं. खिसे खालवर करून घ्या पूर्ण. काल एकाला असंच वापस पाठवून दिलं मी विदाउट ट्रीटमेंट, पण त्याला काही गरजच नव्हती. त्याच्या मनात खोड होतं की मला हे होईल ते होईल. मी फुकट लोकांचे पैसे नाही घेत, आपल्याला नाही बोलत. आजची आहे 30 तारीख 12/24. आपलं नाव सांग. निकेतन सोमकांत दळवी. निकेतन सोमकांत दळवी. तुम्ही रोह्यावरून आले? चलो, थँक्यू व्हेरी मच इतक्या दूर आल्याबद्दल. वय किती आहे तुमचं? आता 39. हाईट किती आहे? 5'10" असेल. 5'10". वजन किती आहे?
वजन 67-70च्या आसपास राहतो. ठीक आहे, 70. आपल्याला एक अंदाजे पाहिजे. हां, सध्या तुम्हाला त्रास काय आहे? राईट लेफ्टला लेफ्ट हिप जॉईंट पेन. ठीक आहे, तोच आहे तो. हाच एक इश्यू आहे. आता नस 2 हाडांच्या मध्ये दबते. आता जी मेडिसिन्स आहेत ती पेन कमी करणार. त्या 2 हाडांच्या मधली नस तर बाहेर काढू शकणार नाही. एवढं तर मला ना. म्हणजे तुम्ही कितीही चांगलं मेडिसिन घेतलं तरी हे बघा, हे दगडासारखे असतात. 2 दगडांच्या मध्ये काही फसलं आहे आणि तुम्ही तिथे खूप पाणी देताय, खूप हे देताय, पण ती नस निघेल का तिथं? बाकी हॉस्पिटलला तर डायरेक्ट ऑपरेशन सांगितलं. हा, तिथं ऑपरेशन करून आता माझ्या स्वतःच्या भावाचं ऑपरेशन झालेलं आहे. 6 महिन्यानंतर पुन्हा परत तो दगडातच चालतो. ते बघितलं ते तिकडे बघा, तिकडे ते एकदम भिंतीजवळ. तुम्हाला पाणी वगैरे पाहिजे का? नाही. सांगा भिंती. हा, आपलं म्हणून आपण घरचंच काम आहे. एक्सरसाइज करता का काय? शाबास. इथे काही नाही आहे जास्त. जे मला वाटत होतं ना ते नाही आहे, तेवढं नाही. इथे हात दाबतो कसा मुलायला लागतो, इथे दाबल्यावर कडक लागतो. दाबले ना कडक. तर तुम्ही गाडी चालवणार नाही, कारण आपल्याला कंटिन्यू अशी पोझिशन असते. तर आय एम हॅपी. थोडी आता काळजी घ्या, कारण 39 एज झालंय ना, तर आता बॉडी डिसेंटिग्रेट व्हायला चालू होते. जी चीज होते ना बॉडीची ती आता चालू होते. ठीक आहे, हळूहळू खाली बघा. कुठे दुखतंय, कुठे तिकडे इथे दुखायला लागलं नाही. वरती हळूहळू सर्व काम हळू जाऊ दे. काही चक्कर वगैरे आली हळू इथे स्ट्रेच बरोबर. बाकी काही नाही ना, दुखणं नाही. इकडे घ्या. ठीक. खाली वापरून बघा, हळूहळू वागायचं, काही नाही करायचं. वाका खाली जाता भिंती की काही नाही, मी आहे इथे. काय झालं तर आपण ठीक करू. कुठे दुखते ते सांगा. दोन्ही इथे इकडे जास्त कडक झालंय. इथे दुखतंय. ठीक आहे, इथे पण दुखतंय. ठीक आहे. इथे तुम्ही म्हणालात मध्ये दुखतं ते नाही, आता नाही दुखत. ते कधी दुखतं? अजून थोडा वाकलो वाका ना, चेक करायचं ना आपल्याला. इथे इथे अजून काही बस. इथे लिटून म्हणजे हे व्हायच्या अगोदर मी पूर्ण अंगठ्याला मोठं टेकायचं. टेकूया, पुन्हा टेकूया. रिलॅक्स राहायचं सर. आपण ना सर्वात पहिले आता तुमच्या पूर्ण स्पाईनची हेल्थ चेक करू. नंतर आपण बेल्ट पण काढून घ्यायचा. रिलॅक्स. श्वास घ्या, सोडा. कुठे दुखलं? इथे दुखलं ना. हा, इथे दुखलं. हा, स्पाईन तर चांगला आहे तुमचं. हे बघा कसा पटकन वापस येतं. हळूहळू सर्व मुवमेंट्स आता थोडं नाजूक करायचे. हळूहळू घ्यायचं. कुठे दुखताय? अजून जा खाली.
हलतं फक्त ते मॉस्क्युलर पेन आहे ते जे तुम्हाला नंतर सांगितलं ना टॉकिंगचं ते नंतर करू. आता तुमचं बघ 25% झाली आहे ट्रीटमेंट, बाकी अजून होणार आहे. खूप वेळ लागणार आहे, 1 तास कमीत कमी लागतो. बरं वाटतंय. थोडा स्टिफनेस खूप जास्त आहे बॉडीमध्ये, तो तुमच्या प्रोफेशनमध्ये आहे एवढी गाडी चालवताना. तर आता काय करायचं, आजची ट्रीटमेंट घेतल्यानंतर फुल बॉडी, माझं चॅनल बघितलं का तुम्ही, त्याच्यावर ना 5 मिनिटाची एक एक्सरसाइज आहे हॉस्पिटल्स को दूर रखने के लिए. त्या फुल एक्सरसाइज करायच्या, ठीक आहे. 5 मिनिटं आहे ते फक्त. आणि ते करताना जर तुम्हाला घाम आला तर अजून सांगा. उत्तर आहे कधी चक्कर वगैरे येते? पहिले येत होती आंघोळ करताना. आंघोळ करताना शुगर लो. त्याच्या मग आता गोळ्या काय काय चालू आहे? नाही, काहीच नाही. आणि डोकं वगैरे दुखतं कधी? डोकं कधी पुढे दुखते. काय फ्रिक्वेन्सी? थोडं दुखतं. आणि सर्दी जर झाली एखाद वर्षातून एखाद दिवस होते, त्यावेळेस ते 15-1 दिवस दुखत राहत. ठीक आहे. तुम्ही गावाला राहता ना, छोट्या शहरात राहता ना, इथे युजली हेल्थ चांगली असते. नाही, फुल मेडिसिन 200 कंपनी अरे बापरे, मोठा आहे. नाही मी येऊन गेलो निर्वाळ्याला, खूप शॉपिंग केली होती. पुष्कळ दिवस झाले. मी जंजिराला गेलो होतो, पावसात गेलो होतो. अलिबागच्या रोडला पूर्ण पावसाचं पाणी होतं, त्यामुळे तुम्ही येताना तिकडनं आलो. चांगलं क्लायमेट अलिबाग आणि मुरुड पूर्ण केलं. आता 2 मिनिटं बोलू नका, सोडून द्या. अभी हम इनका C1 C2 वर्टिब्रा कैसा है, उसकी मूवमेंट्स कैसी है, कितना इस साइड से जितना वेग हो रहा है उतना ही इधर भी हो रहा है कि नहीं वो देखेंगे. कुछ टाइटनेस है या नहीं वो देखेंगे. फॉर्चुनेटली इनको दोनों काफी अच्छी तरह से है, क्योंकि इनको हेडेक्स वगैरह का अभी कोई तकलीफ नहीं है. साल में 1 दिन होता है तो दैट इज वेरी नॉर्मल, उतना होना ही चाहिए. क्योंकि आदमी को पता तो होना चाहिए कि अपन आदमी नहीं करके. इनकी अभी नेक की मूवमेंट्स थोड़ी इतनी कम है. इस साइड में ज्यादा कम है. ठीक है, रिलैक्स रहिए. श्वास घेऊन दाखवा मला तुम्ही, आवाज न करता श्वास घेऊन दाखवा. होल्ड कर, थोड़ा होल्ड करा. सोडा. मी एक वेगळं चेक करतो. दुखलं गुड द्या 2 मिनिटासाठी ठेवा, कामाचं काम. दुखलं का? हा, थोडंसं इथे तुम्ही चेहरा का असा बनवताय? दुखत नाही जमा. अरे गुदगुल्या सोडा, चेक करणं माझं काम आहे. शोधू तर त्या जागाचं शोधू द्या. काय योगासन वगैरे करताय का? पण तरी पण म्हणजे 1 दिवस आढळतात, 1 दिवस नाही, त्याने ओके. काय आमचं तेवढे नाही होत. गॅस वगैरेचा त्रास असतो.
आता काय करायचं तुम्हाला डोळ्याबंद याच्यावर कॉन्सन्ट्रेट, इथे वजन जाणवते ना थोडंसं, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा किंवा श्वास आतमध्ये घाल किंवा ते वरती जाईल. शांतपणे जाऊ द्या, कुठे आवाज न करता. सोडू शकतो हळू. श्वास देखो होल्ड. थोडा अजून जाऊ द्या आतमध्ये, अजून सोडू शकतो. होल्ड करा. ठीक आहे. असं ना घरी जाऊन प्रॅक्टिस करायची. अजून जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर सरळ सरळ आपला नाक बंद करायचं, किती वेळ तुम्ही श्वास होल्ड करू शकता ते बघायचं. असं एक सिक्वेन्स असं तेच बघायचं पाहिजे. त्याच्याने काय तुमचं ब्रिथिंग हळूहळू जे असतं ना तुमचं क्लिननेस पूर्ण ठिकाणचं पोचतं ना, ते लंग्स एवढे मोठे असतात इथपर्यंत आपण पुष्कळ श्वास घेत नाही, प्रत्येक जागा वापरत नाही, तर त्याच्याने तुम्हाला ती सवय लागेल. दुसरं असं 3-4 पुस्तकं घ्यायचे घरी, तुम्ही पण ट्राय करा. 3-4 पुस्तकं घ्यायचे, असं छाती इथे संपते, इथे हाड संपतं ना, तिथे ठेवायचं आणि श्वास घेत त्याच्यावर लक्ष देऊन श्वास घ्यायचं. म्हणजे आपण इकडनं तिकडनं ब्रिथिंग नाही करत, ते वरती जातं की खाली जातं. साधारण माणूस जो असतो तो एका मिनिटाला 16 ते 20 श्वास घेतो. आपल्याला ते हळूहळू कमी करायचे एका मिनिटाचे श्वास. तर याच्याकडे याची तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचे श्वास घेणं कमी होईल, तेवढं तुमचं जो डोकं आहे ना तेवढं शांत होत जाईल. आणि एकदा डोकं शांत झालं की बाकीचे जेवढे पण आजार आहेत ते हळूहळू नाहीसे होतील. हे एका दिवसाची प्रोसिजर नाही. मी मॅक्झिमम लोकांना शिकवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि जितके लोक तुमच्याकडे येतात त्या सर्वांना तुम्ही शिकवू शकता. कोणाचं बंद झालं तर चांगलंच ना, बंद झालं तर चांगलंच ना. लिहायचं ना, श्वास घ्या. काय केलं नाश्ता? पुरी भाजी काही खाल्ली आम्ही, चप्पा खाल्ला. एवढे खूप शांत आहे मुलगा. शांत नाही आहे. तुझं नाव काय आहे? तुझा बोलणारच नाही. का रे, कट्टी केली का? ते सांग. रिलॅक्स करायचं, श्वासाकडे लक्ष द्यायचं. आता ना आपण बघा जे केलं ना पाठीवर तुम्ही असं केलं ना साईडनी करून, तर ते तुमचा स्पाईनच्या आजूबाजूच्या मसल्स कशा आहेत त्यावरून चेक केलं. आता ऍक्च्युअली स्पाईन कसं आहे त्याला जे वर खाली उचलतं तर ते आपण चेक करतो. रिलॅक्स. कुठे दुखलं ते सांगायचं. बॉडी सोड. श्वास घ्या. ती नाही खाऊ बेटा, ती नाही खाऊ. स्वीट बोलणार ना खाली. कुठपर्यंत जाणवलं? जाणवलं म्हणजे कमरेपर्यंत.
स्पायनल मध्ये ब्लॉक आहे. ठीक आहे, हे जिथपर्यंत जाणवलं तिथपर्यंत तुमचा स्पाइन फ्री आहे. हे जेव्हा मी करतो तर ते युजली तुमच्या कम्प्युटरपर्यंत जायला पाहिजे. म्हणजे तुमचे जे एलचे जे सेक्शन आहे कम्पल्सरी ते थोडे वर्कआउट करावं. ते पण होईल. जा ताई आलेली आहे, जा तिला चॉकलेट दिला. जाणार नाही. अरे शाळेत जातो की नाही? मला नाही वाटत ना शाळेत जातो. बुद्धू आहे ना, बुद्धू आहे ना. आरामात लूज थोडा श्वास घ्या. बरोबर आहे. सोडा श्वास घ्या, सोडा. तुम्ही आता असे वेळेले होते हा पाय तर त्या कडाला कुशीवर. हा सरळ ठेवायचा. आता एक हलवता. ठीक आहे, रिलॅक्स. दोन्ही हात एकमेकांना का इथे ठेवून द्या. थोडं अनकम्फर्टेबल पोझिशन आहे का? हा पण त्याच्याने आपलं इथचं जे आहे ना ते थोडं फ्री होईल. तर आपण थोडं ताण देतोय. मला तोडण्यापेक्षा ना ताण देऊन त्याला एज्युकेशन देण्यात स्ट्रेचिंग यात अशी होत नाही. रिलॅक्स जे ताण येतं. चलो तिकडे जाऊन करा. सेम पोझिशन. थोडं समोर येलं, थोडं समोर येलं. हे आता बाहेर आहे, बाहेर आहे. सरळ ठेवा. थोड्या वेळासाठी फक्त सरळ ठेवा. Relax. Sure. सरळ वगैरे करून थोडं फ्री झालं की नाही ते सर्व चेक करून घ्या. काही नाही, आरामात आरामात आराम. सर्व गोष्टी आरामात करायच्या. आरामात केल्याने आपल्याला कळून तर कुठे दुखतंय. ठीक आहे.
मान असंच वाटतं. हळू. हा, थोडी इकडे कमी झाली, कमी झाली याच्यापेक्षा. वरती खाली खाली अजून जाऊ द्या. आता कमरेचं हळूहळू खाली वाका. हळूहळू व्हायचं, काही नाही करायचं. कमरेचं कुठे दुखतंय ते सांगायचं. हलकं दुखेल तुम्हाला, ते जे हिप मध्ये दुखतंय ना तेच दुखतंय, बाकी कुठे दुखतंय? ठीक आहे, छान. आता तुमच्या पायाची सेवा करूया, ठीक आहे? अरे चल इकडे. इतका शांत कसं काय? शांत नाहीये तो. माझ्या पोरीला मारतो जा. त्या काय करतात त्या घरीच? नाही, ती शाळेत गेल्या. शाळेत जातच नाही ना. ह्यांची खाडा झाल्या आज. क्रिसमस पासून सुट्टी आहे त्याला. आजच त्याची स्कूल होती. कुठे दुखलं ते सांगायचं. तुमच्या घरी डंबेल आहेत? हो. डंबेल मारा, हे चेस्ट थोडी डेव्हलप करा, ठीक आहे? त्यांना बोलले मी त्या दिवशी जिमला जा म्हणून. नाही जिमला नाही, घरी सकाळी पुष्कळ करा. जिमला जायला नाही, रुटीनला. ते रुटीन नाही, त्यांच्याकडे रुटीन नसतं, त्यामुळे मी त्यांना जिम नाही सांगत आहे. घरी आता मी पण घरचीच रोज ठरवतो, आज मारेन तरी 2-3 दिवस होते. कारण ते एवढं करायचं तर ताकद पण लागते अंगाला. 3 पेशंट केले की मला सुकून. बात आता मानतो मी की तुम्ही पाणी पिता. मी तुम्हाला मागा म्हटलं होतं ना, मी सांगितलं नंतर पाणी पिता की नाही. पाणी भरपूर. इव्हन ते गाडीवर पण जातात ना, 2 लिटर भरून द्यायचं करून. 4 वाटल्या. क्या बात. आणि तुमच्या सोबत जे पण लोक असतात ना, कंडक्टर वगैरे, त्यांना पण सांगायचं. मी तर म्हणतो तुम्ही लोक मिळून ना, तुम्ही एकच बस चालवता ना युजली, दुसऱ्या चेंज नाही करत ना? बस चेंज असतात. हो का? कुठली नाही तर एक प्लास्टिकची पाण्याची टाकी घ्या आणि ती कसं हँकिंग मध्ये कुठे होते ते बघा, म्हणजे प्रवासी पण पिऊ शकतील, त्यांचे पैसे वाचतात तेवढे. हॉटेलला आम्हाला फ्रीमध्ये भेटते. तुम्हाला भेटले हो, प्रवाशांना एवढी सोय होतं ना, ते तुमच्याकडनं करायची सोय. किती रुपयाला टाकी माहिती? तसं नेतो आम्ही कधी कधी 20 लिटरचा, 15 लिटरचा गारवाला. कुठे दुखतं तिथे सांगा. प्रवाशांना केवढी सोय होते. तुमचंही नाव होईल की स्वतःच्या खर्चाने करत आहे. इथे खाल्लं काय? दुखलं? रिलॅक्स होता. श्वास घ्या, श्वास सोडा. असे एक्सरसाइज करतो मला चालू सांगितलं. आहे करते असं करायचं त्यांना त्यांचंच करते मी. माझंच करते. म्हणजे हे तुम्ही करता. तुम्ही असं केलं. युट्यूबला बघून काय. पण एका लिमिट पर्यंत मानेला हात नाही लावायचं. नाही, मानेला येतच नाही. माने पण नाही करत नाही. पायाचंच. आपलं सलून मध्ये गेलं तरी मानेला नाही हात लावू देत. नाही. रिलॅक्स ना.
पायाला काय झालंय हो? ते हे चालू झालं तेव्हापासून तो पाय तसं चिखले आहेत का? चिखल दोन बोटांच्या मध्ये येतं हा. फंगस त्याची हा. होमिओची घाला ट्रीटमेंट. गेले नाही होते ते सर्क्युलेशन म्हणतात नाही व्यवस्थित त्याच्यामुळे ते काय- नाही ते रिझन नाही आहे त्याचं. स्किन इन्फेक्शन सर्क्युलेशनचं काय नाही. सिगरेट पिता का? नाही मग दारू पिता? कधीतरी दोन मग काय नाही महिने रिझन्स. उद्या पार्टी कुठे आहे? नाही अरे 31st आहे ना. ती गाडीवर आहे. नाही, गाडीवर सुट्टीवर सुट्टीवरती येते. किती दिवस झाले? 2 महिने झाले. अरे वा, मस्ती. मजा आहे. चालताना येत नाही गाडीवाला उतरला येत. आता ट्रीटमेंट घेतल्यानंतर ना तुम्हाला घरी मी लावून लंगडी करून बघूया. ठीक आहे? पुढे दुकान आहे ना? मोस्टली फंगल इन्फेक्शन असू शकेल. चिखल्या म्हणतात. तुम्ही युट्यूब वर ना चिखल्या टाकाल आणि नुसती खाज येते आणि त्याला खाऊन पण बघत नाही. मला स्वतःची पण केअर घ्यावं लागतं. पण त्याला सॅनिटायझर मारतो. त्याच्यावर सॅनिटायझर मारा तर तुम्ही त्याला इरिटेट करताय. सर्व झोमतं बरं वाटतं. नाही नाही ते बरं वाटतं नाही हो. तुम्ही त्याला इरिटेट करताय. ते कधीच बसणार नाही. हो का? बघू त्याचं काय करायचं नंतर बघू. ठीक आहे? एक थुजा म्हणून एक क्रीम येतं ते वापरलं का? कुठली? थुजा नाही. तुझ्या म्हणून एक क्रीम येतं होमिओपॅथिक आहे. बेकमन्सचं कोणाचंही घ्या तुझ्या. ते स्किन इन्फेक्शन साठी चांगलं आहे. अदरवाईज आपलं कैलास जेवण वापरलंय का? फरक पडला? नाही, कैलास जेवण कैलास नाही. जेवण सपट मलम पण वापरला. सपट मलम नाही, सपट मलमच ना. लोशन व्हाईट पण. कलरचं लोशन पण वापरलं. एक तुझा वापरून झाला होता. या वाटीचं ऑपरेशन झालेलं आहे 2005. कशाचं? 2005 ला ना. ते एका वर्षात ठीक होऊन झालं. त्याचं काही चिंता नाही. हो, वाटीचं झालं. तुटले ते का? 3 तुकडे झाले. मग तोडू की नाही? तुम्ही तोडता का घरी? नाही या वाटीला हातच नाही लावत. मग काय करायचं? हात तोडू की नाही? तुम्ही मला एकदम घाबरवलं आता. नाही, तसं तुम्ही करते तसं मी करते तसं. रिलॅक्स. श्वास घ्या. दुखतंय? ते सोडा हो. इथं सांगा आता. हो. जेव्हा 2 वर्ष झालेत ना तर 2 वर्षामध्ये त्याला पूर्ण गिलून जातं. 1 वर्षांनी त्याचे ते स्क्रू वगैरे काढून टाकले. नाही आम्ही बरं झालं तुम्ही सांगितलं. आम्ही आमच्या माहितीसाठी रिलॅक्स श्वास घ्या. रिलॅक्स. श्वास घ्या. तुमचं दुखणं जे आहे ना ते तुमच्या हिपमध्ये. हा जो पाय आहे हा पाय पूर्ण रोटेट नाही होत. हा, असं क्रॉस झालं. ते इथे क्लच क्लच इथे ते- क्लच क्लच. ठीक आहे. तर त्याच्यासाठी ना तुम्हाला नंतर एक्सरसाइज सांगितलं. आता आपलं पॅराप्रॅक्टिक बेसिक झालेलं आहे. पुन्हा सर्वप्रथम समोर या. पूर्ण करून बघा सर्व. ट्रीटमेंट झाल्यानंतर खूप काय वाटतं? थोडं फ्री का वाटतंय? वरचं ठीक होतं आपलं पहिल्यापासून पण तरी पण फ्री वाटत असेल. खालचं बघूया. ती रेंज वाढायला वेळ लागेल. हळूहळू वाढेल. ठीक आहे. एका दिवसात नाही वाढणार. दुखलं का आता? नाही दुखलं. पूर्ण चेक करून घ्या. खाली बसा. हा हाच होता. पुढून पावलं खिडकीत टाकून ठेवायचं. आम्ही घरी जाम प्रयोग करतो. नाही रे. प्रयोग करायला काही हरकत नाही. ओढणी मिळणी बांधतो ना शेयाची. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की थोडंसंही अंदाज आला की आता दुखतंय किंवा एक्स्ट्रा काहीतरी वेगळं ते थांबवून द्यायचं. त्याचं कारण नाही तर दुसरं डॅमेज व्हायला लागेल. मी तुम्हाला सर्वांना एनकरेज करतो घरी ट्रीटमेंट करा पण एका लिमिट.
ते जास्त स्ट्रेस देत नाही मसाज. आता कसं वाटतंय? एकदम फ्री वाटतं. आता पायाला वजन घेता नाही ते जोर घेता दोन चार उठाक बैठक मारा, उठाक बैठक मारा. हळू 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 शोधा कुठे दुखतंय. दरवाजा उघडा, लंगडी करत करत जा, लेफ्ट पायाने लंगडी करा आणि या पूर्ण मेन दरवाजाला हात लावून या. इथूनच लंगडी करत जा, मेन दरवाजाला हात लावून या. डाव्या पायामध्ये. हा डाव्या पाया. तू लक्ष दे रे. काय होतं ते तर सांगा. बॅलन्सच नाही होत. जोर नाही घेता नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. मला माझ्या कामावर विश्वास आहे. लगेच नाही करा, लगेच नाही येणार. ठीक आहे. आता काय करायचं, एका पायावर उभे राहा, डाव्या पायावर उभे राहा. राहा उभे, पडू द्या, काही नाही होत. हा ते समोरचं आहे ना टाचेवर असं असं करा. हा 1 2 ही तुमची एक्सरसाइज रोजची. याच्याने त्याला अजून ताकद येईल. ठीक आहे. तुम्हाला जो त्रास होता तो ऑलमोस्ट गेलेला आहे. ठीक आहे. तरी पुढचे 2 दिवस मी तुम्हाला मेसेज करेन, कुठे दुखतंय काय दुखतंय ते सर्व चेक करेन. ह्याची मी आता तुम्हाला सांगितली, एका पायाला लंगडी आणि एका टाचेवर उभं राहून रोज करायचं. जितकं जास्त कराल तितकं लवकर तो रिकव्हर होईल. दुखला फोन करून सांगायचं. इथे पेन, हा पेन आणि तो पेन वेगळा. झोपून जा. जसं होईल तेवढं ऍडजस्ट करा तेवढं लागेल. राईट आहे ना? पुढे दुखलं की सांगाल. पुढे दुखतं एक्झॅक्टली सांगा. इथे IT बँडचं स्टार्टिंग दुखतंय. ठीक आहे. हा काय ना होईल ते ठीक. 1 2 3 4 5. आता बघा तुम्हाला जादू दाखव. ठीक आहे. आपण वापस आलो. आता ती जी पोझिशन होती त्या पोझिशन मध्ये जिथे मी असं असं गेलो ना, वापस जाऊया. आता तुम्ही बघाल तो पेन कमी झालेला आहे. इतकं गेलो होतो. पेन कुठे आहे? आता चालू आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता काय करा तुम्ही, ऐका ना. आता माझा पाय तुम्ही खाली ढकला, मला ढकला, मी इकडे ढकली, तुम्ही इकडे ढकलायचं. म्हणजे आपण या मसलची आता एक्सरसाइज करतोय. ठीक आहे. चला करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा किती दूर आहे तुम्ही आता बघापासून. नाही ते सोडा, 10 नंतर थांबायचं. आता दुखतंय. हा पण इथपर्यंत तर फ्री झालाय ना. काय केलं मी? काहीच नाही केलं. असंच तुम्ही दोघंही नवरा बायको करू शकता घरी. कळलं? त्याच्यासमोरही घेऊन जाऊ शकतो आपण. 1 2 लावा ताकद. 3 4 5 6 7 8. आता मी बघा हे जे समोर नेतोय ना, ते इतकंसं समोर नेतोय फक्त. त्याला डॅमेज न करायची माझी बिलकुल इच्छा नाही. बस. ठीक आहे. एवढं खूप झालं. थांबा तिकडे चेक करतो. पाय खाली ठेवा. थोडस मध्ये दुखलं. दाबा खाली. मी जेव्हा असं करेल ना तेव्हा तुम्ही वरून दाबायचं. 1 2 3 4 5 6
किती लंबा गेला होता. एवढं तुला गरजच नाही एवढ्या यायची, एवढ्या लंबा यायची. पण तरी आता हे करायचं. उभे राहा. आता मी उठाक बैठाक केला होता सर. आता हे घ्यायचं आणि तसं करायचं. पुन्हा पुढे जे नेहमी इतकं करता येतं. एकदम एका वेळेस करायची गरज नाही आहे. जेवढं होतं तेवढंच करा. पूर्ण नाही उठायचं. हा त्याच्या पूर्ण नाही उठायचं. हा बस. आता याचं इथेच असं असं करा. दुखतंय कुठे जा अजून खाली. जेवढं बसतंय तेवढं बसा आणि असं फ्री. ते हळूहळू जायचं हळूहळू. ठीक आहे. हे असं करा ना नेहमी. आता हा डिस्टन्स अजून वाढव. हा पाठ सरळ ठेवायची. नाही पडत हो, नाही पडत. आता सुरुवातीला पहिल्यांदा करताय ना म्हणून होतंय कसं. ठीक आहे. चलो जा खाली. झालं बॅलन्स. काय होतं मी देतो इथून सपोर्ट देतो. करा सरळ ठेवा. जा खाली. 3 4 5 6 7 मजा आली. घाम निघाला. एवढं सोपी लाईफ आहे. याच्या व्यतिरिक्त सिंपल एक्सरसाइजेस आहेत त्या माझ्या युट्यूब चॅनलवर. ठीक आहे. आता कसं वाटतं एकदा फायनल सांगून द्या. जोरात बोला, जोरात. त्याच्यात यायला पाहिजे. पहिल्यापेक्षा एकदम फ्री झालेले आता. पहिलीच विजिट आहे तुमची? हो, फर्स्ट विजिट. तुम्ही हे 2 महिन्यांपासून सुट्टीवर होते कारण यांना एक पाय चालतच नव्हता. पेन इतका जास्त होता. काय काय होतं सांगा बरोबर. हिप जॉईंटला पेनिंग होतं भरपूर. हा. परत तिथे स्पायनलला थोडं पेनिंग होतं. हा. आता स्पाईनचं तर कम्प्लीट बंदच झालं. हा. हिप जॉईंटचा पण बऱ्यापैकी रिलीफ आहे. चालेल. तुम्ही मग आता लवकर जॉईन होऊ शकाल असं वाटतं. पण तरी 2 दिवस थांबा. 2 दिवस आपण पूर्ण आता जे काम केलंय ते कसं रिॲक्ट होतं बॉडी ते बघूया. त्याच्यानंतर मोस्टली तुम्हाला सेकंड विजिटची गरज नाही. मी बोलत पण आहे कोणाला. जर काही लागलंच तर कधी ठाण्याला वगैरे येणं झालं तर एक राऊंड मारून द्याल. त्याची काही घाई नाही आहे. पण ह्या ज्या छोट्या छोट्या एक्सरसाइजेस सांगितल्या प्लस माझ्या युट्यूब चॅनलवरच्या एक्सरसाइजेस आहेत त्या तुम्ही करा. त्या फोकस्ड एक्सरसाइजेस आहेत. सिंपल फोकस्ड एक्सरसाइजेस आहेत. ठीक आहे. चलो ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.